हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज हा आपला व्हिडिओ कशावरती आहे. खूप खास आणि छान सुंदर असा हा व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि मेन म्हणजे आपल्या महालक्ष्मी आईचं उद्यापन आहे. तर मला हे 3 गुरुवार जमलं नाही डेकोरेशन करायला. म्हणजे आईसाठी एक छान प्रभावळाचा अर्थ काय, म्हणजे घरातल्याच वस्तूपासून देवी आईसाठी आपण काय जे करू पाठीमागे सजावट असते ती, जे आपण घरच्याच वस्तूपासून बनवतो. म्हणजे फुट्ट्यापासून म्हणा किंवा घरामध्ये कुठलंही साहित्य अवेलेबल असेल त्याच्यापासून आपण डेकोरेशन बनवतो किंवा पाठीमागं हवं तसं आपण मनाला आपल्याला जसं छान वाटेल तसं करतो. तसं मी विचार केलेला की बनवायचा, खूप माझी इच्छा होती. पण फायनली मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यात साधं सिम्पलच खूप नुसतंच फुट्ट्याचं डेकोरेशन बनवलेलं, ज्याला फक्त साईडनी जर लावली होती आणि थोडक्यात म्हणजे लगेच होईल असं आणि खूप सिम्पल बनवलेलं आणि मी त्यांना न सांगता बनवलेलं. त्याच्यानंतर मी बनवल्यावर दाखवलं त्यांना. मग मी म्हटलं वेळ असेल तर ते व्हिडिओमध्ये मी बोलली होती वेळ असेल तर ते मला नक्कीच डेकोरेशन बनवून देतील आणि ह्या उद्यापनला मी झालं तर ठेवेन असं डेकोरेशन बनवून किंवा म्हणजे प्रभावळ बनवून असं छान सुंदर त्यांच्याकडूनच बनवून घेईल. पण खरंच त्यांना वेळ नसला तरी सुद्धा त्यांच्यातून कामातून वेळ काढून माझ्यासाठी त्यांनी देवी आईसाठी आपल्या लक्ष्मी आईसाठी छान असं डेकोरेशन बनवणार आहे. छान असा आरास आपण जे गणपतीला करतो ते नवरात्रीमध्ये करतो ना, त्याच प्रकारे ते डेकोरेशन करतात आणि सुंदर कला आहे त्यांच्यामध्ये. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते, त्यांच्यात एक परफेक्टपणा असतो. जे डेकोरेशन करतात ते पण नुसतंच करायचं म्हणून करत नाहीत. तर हा भाग वेगळा झाला. तर आता मी त्यांच्याकडून ते डेकोरेशन बनवून घेणार आहे. ते वेळात वेळ काढून माझ्यासाठी आज डेकोरेशन बनवणार आहे. खूप छान वाटते का तर मला दुसऱ्या दिवशी उद्यापन आहे. जरी मला 3 गुरुवारी मला जे करायला नाही भेटलं किंवा मला ठेवायला नाही भेटलं, साधं सिंपल का होईना मी 3ऱ्या गुरुवारी ठेवलं, पण आता मला उद्यापनच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी हे मला महालक्ष्मी आईसाठी करता येणार आहे. त्यांच्याकडून खास ते मला करून देणार, त्याचा आनंद तर खूप वेगळाच आहे. आणि आता मी जास्त काही बोलत नाही, सरळ आपण व्हिडिओकडे जाऊया आणि मी दाखवणार आहे कसं ते बनवणार आहे. आणि बनवतात ते मी तुम्हाला शेअर तर करणारच आहे. सगळे भरपूर असे रेडीमेड डेकोरेशन आलेत, पण आपली जी हाताची कला असते ती दाखवण्यात आणि बनवण्यात खूप जो आनंद असतो तो वेगळाच असतो ना. तर चला आता मी जास्त वेळ नाही बोलणार, तुम्हाला थेट त्यांचे डेकोरेशन ते करणार आहेत त्याच्याकडेच वळूया. त्यांना जे काय करतात ना ते तुमच्यापर्यंत सगळं मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता छान असं ते डेकोरेशन बनवणार, त्याच्या बाजूला पायऱ्या वगैरे बनवणार आहे. त्यांची कल्पना त्यांनाच माहिती आहे, ते पूर्ण झाल्यावर आपल्याला कळेल. मला सुद्धा सांगितलं नाही, सगळं सरप्राईज आहे. पण खूप छान करतील हे तर मला माहितीच आहे. तर चला आपण त्यांच्याकडे वळूया. तर हे जे डेकोरेशन बनवणार म्हणजे प्रभावळ आहे ते थर्माकोलचं बनवणार आहे. आणि थर्माकोलचं ते खूप छान अप्रतिम बनवतात, डिझाईन वगैरे छान कोरून बनवणार आहे. तर असं तो हा पुढचा भाग आहे. पण आता ते थर्माकोल त्यांनी घेतला आणि ही पूर्ण चौरंग आहे ना माझ्याकडे, त्याच्यापासून किती म्हणजे फोटोपर्यंत असं बसेल त्यांनी तसं मेजरमेंट घेतलं आहे आणि त्याप्रमाणे आता ते कापून थर्माकोल घेतात आहे सुरुवातीला. आता त्यांनी ना मेजरमेंट घेऊन या पट्ट्या सगळ्या कट करून घेतल्यात आणि आता ह्या कट केलेल्या पट्ट्या आणि नंतर मग ते जे डिझाईन वगैरे ते करून ठेवणार ना, त्या सगळं चिकटवणार आहे. हे सगळं पुढचा भाग आहे, तो मी दाखवतेच तुम्हाला. तर आता ह्या पट्ट्या सगळ्या कट करून घेतात त्या. तर चला, ही डिझाईन आहे काय काढली पेन्सिल, हे तुम्ही केलं ना घरामध्ये. ह्या जे टेन्सिल आहे ना, म्हणजे हे बाहेर पण मिळतात किंवा आपण घरात पण बनवू शकतो. तर हे छान असं त्यांनी डेकोरेशन बनवायचे ना तेव्हा त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. हे जे तसे आपण डिझाईन्स बनवून ठेवू शकतो. आणि आता आहे ना ह्या त्यांच्या डोक्यात वेगळी कल्पना आहे, तर ते आता त्याच्यानुसार ती डिझाईन बघा आता अशी थर्माकॉलवर मार्किंग करून घेतात आहे आणि तशा मग त्या पट्ट्या कटिंग असं छोटंसं ब्लेड असतं ना त्याने कट करून घेणार आहे. तर आता बघा ह्या पूर्ण पट्टीत तशी मला वाटते ह्या डिझाईन करून मार्किंग करून घेतात आहे. तर
हे बघा, हे असे कटिंग करून घेतात आता हे सगळे. बघू काय डिझाईन केली तुम्ही. ते काय करतात ते, जसे आता तुम्हाला समजा कोणती डिझाईन पाहिजे असेल तर ती आहे ना पेपरवर डिझाईन काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग थर्माकॉलवर ही डिझाईन ठेवून बघा असे छोट्या कटरने ते कट करून घेतात आहे. तर आता हे सगळे डिझाईन जेवढं त्यांना पाहिजेत ना ते कट करून घेणार आणि त्याच्यानंतर अजून कोणती काय डिझाईन असेल तर ते सगळं करून घेतात आहे. चला पाहूया. तर आता बघा, हे बघू शकता, हे अशा मगाशी कापलेले आणि ही एक डिझाईन आहे ती आत्ता कापली आहे. तर अशा डिझाईन करून घेतल्यात त्यांनी. बघा असं आयडिया म्हणजे अशी छान कल्पना केली आहे त्यांनी आणि अजून आता बनवायचं आहे भरपूर काय. तर हे बघा, सुरुवात तर झाली छानपैकी. पण कटिंग करून ठेवलेले पीस आहेत ना ते असे जॉईंट म्हणजे लावले आहेत आणि आता ते चिकटवणार आहे ना, म्हणजे जे टाचणीने आता जॉईंट केले ते बघण्यासाठी. तर हे सगळं काय ह्यांच्या डेकोरेशनमधलं साहित्य आहे आणि हे सगळं करून ठेवलेले त्यांनी सगळे डिझाईन वगैरे हे आत्ता केले. हे आत्ता तुम्हाला दाखवलं मी पीस कसे कटिंग करायचे, थर्माकॉलचे त्यांनी कसे केले, साईडचं पण थोडं थोडं मी दाखवलं. केवढं खाली जाणार, एवढं खाली जाणार. अच्छा, कारण आपला देवीच्या आईचा फोटो आहे त्याच्यात चौरंग येणार म्हणजे ते मेजरमेंट घेऊन बनवलंय बरोबर तुम्ही. पण खाली जागा जाणार आणि हे वरती राहणार का चौरंगवर. चौरंगचा एवढं वरती राहणार चौरंगचा. अच्छा, मी हे डेकोरेशन बनवताना हे असं काढायचो है ना हो, तुम्हाला हेल्प करायचं. हे असे डिझाईन करून द्यायचे, आम्ही कसं काढत बसायचं, रात्रभर डेकोरेशन बनवत बसायचं. 2 दिवसात डेकोरेशन रेडी. असं मला ते पाटी झालं ना तयार. हे बघा थोडं आपलं रेडी आहे. जशी ही डिझाईन आपण थर्माकॉलवर त्यांनी काढून घेतली होती आणि काढली डिझाईन, त्याचप्रमाणे आता ही डिझाईनसुद्धा, ही डिझाईन बघा ह्याच पद्धतीने असं कोरून घेणार आहे ना थर्माकॉलवर. हे असे आपले बारीक बारीक पीस डिझाईन तयार केले.
कळस ना हलतेच कळस म्हणलं ह्याच्याशी मोठा बनू का असं विचार करू. हे असे त्यांनी बनवले छोटे मोठे. हे बघा, त्याला पॉलिश करताय काय सगळ्याला? प्लेन असं पॉलिश करतात सगळ्याला. डिझाईन कोरलेली आहे ती. ही जी डिझाईन आहे ना ह्याला असं प्लेन छान असं करतात फिनिशिंग. हे बघा, ह्याला घासून आहे ना पूर्ण प्लेन केलंय. इथली बाजू पण अशी पूर्ण प्लेन केली. आणि जे पीस कटिंग केले होते मी जे तुम्हाला दाखवले ते असे चिकटवलेत आणि त्याचं हे असं बनवले. जे एक एक पीस घेऊन असं जॉईंट केलंय. हे थोडं थोडं हे बघा, एवढं सगळ्याला आहे ना चमकी लावून घेतो आम्ही. हे छोट्या पट्ट्या असतात का? का ते जेवढ्या एवढ्या असतात? जेवढं एवढंच बापरे, मी जास्तच आहे. फिरवायचं आहे ना पाठवून थोडं. ह्या पट्ट्या मागवल्यात फ्लिपकार्टवरून. म्हणजे खर्च काहीच नाही आहे. एक थर्मोकॉल फक्त मागवला आहे. आणि ह्या पट्ट्या ज्या लायटिंगच्या आहेत. आणि त्या देवाऱ्याला सुद्धा मी माझ्या देवाऱ्याला लावलेल्या आहेत. तुम्ही बघितलं पण असेल. तर ह्या खूप छान वाटतात लायटिंग. आणि छोटे छोटे आहेत ना, तर साईडने असे ते त्यांच्या डोक्याने करणार आहे. पण ह्या अशा मागवल्या होत्या. बस एवढंच खर्च आहे. बाकीचं सगळं त्यांच्या डेकोरेशन जे पिशवीत होतं ना डेकोरेशनचं साहित्य ते सगळं यूज केलं आहे. काहीच आपलं मागवलं नाही. असं पण तुम्हाला जर बनवायचं असेल तर थर्माकॉलवर साधं सिंपल घरातल्या घरात आपण बनवू शकतो. दाखवलं मी कसं फेविकॉलने चमकी लावतात आणि कसे डिझाईन वगैरे करतात. तसं आपण करता येतं घरामध्ये, आहे ना. छान वाटते. चमकी लावली आहे त्याला. बघा, आता ही डिझाईन तुम्ही तुमच्या समोरच दाखवली. हे छान असं त्यांनी डिझाईन कोरली आहे बघा. आता ही टाचणीने अशी नाही. मस्त वाटते बघा. आता हे पाठचं झालं ना. लाईट असा
छान वाटतंय ना. वरती कळस आले. ह्या कलरचे वरती कळस. त्यांच्या डेकोरेशनच्या पिशवीमध्ये ना जे आधीचे बॉल होते ना, तर ते बॉल लावतात. ते खूप छान वाटतील. ते गोल्डन बॉल आहेत. निघणार नाही ना. इथं तुझे देवी असणार बरोबर. मागवलं तर फ्लिपकार्टवरून 300 रुपयाला एवढीशी पट्टी. ही लाइटिंग आहे. अशी पट्टी मारायची. चालू का बघ. तर त्याच्यावरती आहे ना कळस लावणार आहेत. ते छोटे छोटे बनवलेत ना, ते खूप छान वाटेल. व्हाईट ठेवलं तरी खूप सुंदर वाटेल. आणि त्यात पायऱ्यासाठी बघा ते थर्माकोलचा आकार जो कट करून घेतल्यात. आणि आता बघा ते बॉक्स टाईप बनवणार आहेत पायऱ्या, म्हणजे त्याच्यावर पणत्या छान व्यवस्थित राहतील. असे बघा असा बॉक्स बनवणार आहे ते. त्याच आकाराचे असे 2 कटिंग करून घेतलेत आणि त्याच्यानंतर मग ते जॉईंट म्हणजे चिकटून घेतलेत. तर आता आपली अशी पायरी तयार केली आणि त्यांनी बॉक्स टाईप आता ते बनवले. आणि त्याच्यावर मग तो वेल्वेट कागद किंवा कुठलाही पेपर तुम्ही कलरचा लावू शकता. तर आता छान हे बॉक्स टाईप त्यांनी बनवले मेजरमेंटने. आणि 5 पायऱ्या म्हणजे 5 पंत्या राहतील अशा बनवल्यात, जे की ते चौरंगावर व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आणि बसतील असं बनवलं आहे. तर छान अशा आपल्या पायऱ्या पण त्यांनी बनवून घेतल्यात. आणि लाल कलर किती सुंदर वाटतोय बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना आता ह्याच्यावर लायटिंग साईडनीच लावायला सांगितली त्यांना, कारण छोटीशीच होती आणि मखरपुरती साईज घेऊनच आम्ही मागितली होती फ्लिपकार्टवर. तर चारी बाजूने अशी लावेल तर ती छान दिसेल. आपली देवी आई लक्ष्मी बसणार ना तर खूप सुंदर दिसेल. तर आता लावून घेतात लाईटिंग. तर लाईट वगैरे लावली आणि किती सुंदर वाटते ना. खरंच फायनली आपलं आहे ना आई महालक्ष्मीसाठी हे मखर, हे प्रभावळ छान असं तयार झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या लाईटिंग आहेत, म्हणजे लाल कलर आहे, ग्रीन कलर आहे. तर कुठलाही कलर म्हणजे आपली लाईटिंग ठेवू शकतो. प्रकाश तर खूप छानच दिसतो, प्रश्नच नाही. आणि फायनली आपल्या महालक्ष्मी देवी आईसाठी खूप छान छान डेकोरेशन झालेलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पायऱ्यावर बाजूने पंत्यासुद्धा ठेवल्या, त्याच्यावर दिवे आल्यावर तो खूप प्रकाशमय दिसेल खरंच. आणि चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. कसं वाटलं हे डेकोरेशन मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.